नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे. आज तहसील कार्यालय या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते आणि काही पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी उपोषणानिमित्त शिरूर तहसील या ठिकाणी बसले होते आणि त्यामध्ये शिरूर शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयासाठी यांनी पाठपुरावा अनेक दिवसापासून करतायत. त्याच्यानंतर तलाठी मंडल अधिकारी यांचा चुकीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयापर्यंत सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी असे काही मुद्दे घेऊन, त्याचबरोबर शिरूर शहरातील अधिकृत शासकीय आधार केंद्र हे सुरू करावं, सर्व CSC केंद्रावर शासनाने निश्चित केलेल्या कामाचे शुल्क त्यांनी निर्धारित करावं, अशा अनेक प्रश्नासह या ठिकाणी काही महिला पदाधिकारी तहसील कार्यालय या ठिकाणी बसलेले आहेत. बिरादर मॅडम आणि त्यांचे जे सहकारी महिला मंडळ आहे आणि पदाधिकारी आहेत, त्यांनी उपजिल्हा रुग्णालय शिरूरला व्हावं यासाठी मागील बऱ्याच दिवसापासून ते पाठपुरावा करत आहेत. त्याच्यामध्ये आपण त्याच्यासाठी जे आरक्षित गट आहे त्याच्यामध्ये 308 नंबरचा मौजे शिरूरमधला 308 नंबरचा जो गट आहे तो गट आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रस्तावामध्ये त्रुट्या होत्या, त्या आम्ही पातळीवर पूर्ण करून आता त्या ठिकाणी 7 आणि 8 मेला मोजणी निश्चित केलेली आहे. त्या मोजणीनंतर त्या ठिकाणी सदरचा प्रस्ताव आपण नगर परिषदचा अहवाल, मंडळ अधिकाऱ्यांचा अहवाल, कागदपत्रांसहित आणि भूमी अभिलेखचा अहवाल घेऊन आपण तो परिपूर्ण प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना, मान्य प्रांत अधिकारी साहेब यांच्या मार्फत सादर करत आहोत. त्याच्यामध्ये मोजणीबाबत जो विषय होता तो महत्त्वाचा होता, म्हणून आपण एक तातडीची मोजणी 7 आणि 8 तारखेला त्या ठिकाणी ठेवून त्याचा एक नकाशा निश्चित करून आपण 2 हेक्टर 40,000 जी जागा आहे त्याबाबत किती जागा प्रस्तावित करतील त्या अनुषंगाने आपण तयारी केलेली आहे. त्यांच्या इतरही मागण्या होत्या त्या ठिकाणी, आधार सेंटरबाबत, CSC केंद्राबाबत किंवा जे ग्रामीण रुग्णालय आहे त्यांनी त्याच्याबाबत दिरंगाई केल्याबाबत असेही काही महत्त्वाचे मुद्दे होते. तर त्याच्यामध्ये आपण CSC सेंटर आणि आधार सेंटरबाबत आता 8 तारखेला आपण एक समक्ष सर्व शिरूर शहरातले CSC आणि आधार सेंटर या ठिकाणी बोलावून आपण त्याची बैठक घेऊन त्यांना बोर्ड लावण्याबाबत आणि शासनाच्या कायदेशीर तरतुदीनुसार त्याचे शुल्क आणि इतर गोष्टी जनतेला त्रास होणार नाही, नागरिकांच्या तक्रार येणार नाहीत, अशा प्रकारे सक्त ताकीद देऊन त्यांच्यावरती आपण त्याप्रमाणे बैठकीत सूचना देणार आहोत. त्याच्यामुळे जर कोणी याचा भंग केला तर संबंधित सेंटर चालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याच्यानंतर याबाबत हे जे ग्रामीण रुग्णालयाचं आपण उपजिल्हा रुग्णालयाची मागणी आपण करतोय त्याबाबत सविस्तर त्यांना आम्ही पण वारंवार फोनद्वारे म्हणजे त्यांना सांगितलेलं आहे की आपण त्याच्यामध्ये पाठपुरावा करावा. आज त्यांचे वतीने लाड डॉक्टर या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या समक्ष त्यांनी एक पाठपुरावा करण्यासाठी एक कर्मचाऱ्याची नियुक्ती करून त्या ठिकाणी तसं पत्र संबंधित पदाधिकाऱ्यांना द्यावं आणि त्याच्यामध्ये पाठपुरावा करा असं स्पष्ट सूचना आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. सदरचा प्रस्ताव तातडीने कसा जाईल याबाबत आम्ही प्रशासन पॉझिटिव्ह आहोत, कारण शिरूरसारख्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या ऐवजी उपजिल्हा रुग्णालय असावं असं आम्हालाही वाटते. कारण शिरूर तालुक्याचा जर आवाका पाहता त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय जर शहराच्या ठिकाणी झालं तर एक चांगली सोय नागरिकांसाठी होऊ शकते. आणि विशेष आणि खास बाब, आज तुम्ही सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहोत, नेते आहोत, पदाधिकारी आहोत, तुमच्यावर वेळ काय यावं? खरं तर तसं पाहिलं तर हा एक सत्ताधारी पक्षाचे जरी मी पदाधिकारी असले तरी आजचा जो विषय घेऊन बसली आहे मी, हा एक समाजहिताचा प्रश्न आहे, समाजहिताचा विषय आहे की शिरूर शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावे. कारण आपलं शिरूर शहर हे 3 तालुक्याला जोडलं जातं आणि आज शिरूर शहरामध्ये आपण पाहतो आरोग्याच्या समस्या वाढलेल्या आहेत, ॲक्सिडेंट जास्त होत आहेत रहदारीमुळे आणि आपल्याला शिरूर शहरामध्ये जे आपले रुग्णालय आहे, ग्रामीण रुग्णालयामध्ये आपल्याला पुरेशा अशा सुखसुविधा भेटत नाहीत. त्यामुळं शिरूर शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय व्हावं यासाठी आम्ही जागा मागणीचा अर्ज गेल्या 1 वर्षापासून प्रयत्न करत आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही आज उपोषण केलं होतं की आमचा प्रस्ताव तातडीने त्यांनी बनवावा आणि आज त्यांनी तो प्रस्ताव आम्हाला तातडीने बनवून दिलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त त्यांनी मोजणी मागं ठेवलेली आहे, बाकी त्यांनी 90% प्रस्ताव हा तयार केलेला आहे. त्यामुळं मी माझं उपोषणात फक्त तात्पुरतं त्यांनी जी मला तारीख दिली आहे की 7 ते 8 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला तुमचा सगळ्या मागण्या मान्य करून देतो, तोपर्यंत मी फक्त उपोषण संपवलेलं नाही तर ते तात्पुरतं स्थगित केलेलं आहे.
समाज हितासाठी शहरामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही अनेक प्रश्नावर अपोजिशन हे केलेले आंदोलन हा. केलेले आहेत. पण कुठेही असं ठोस असं आश्वासन किंवा त्याला कार्य पुढे नेताना दिसत नाही. नेमकं काय कशाची कमतरता पडते नाही त्या आंदोलनात? आता तसं पाहिलं तर प्रशासनाची म्हणजे जे आहेत संबंधित अधिकारी असतील त्यांच्याकडूनही थोडीशी कमतरता होती, त्यामुळे त्यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आज आमचा एक मुद्दा होता की त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडूनही थोडीशी दिरंगाई होतीये, त्याच्यामुळं ह्या गोष्टीमध्ये वेळ लागतोय सगळ्या गोष्टीचा. शिरूर ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात शासन निधी देते, परंतु त्या ठिकाणी सुविधा मिळत नाही. यासाठी तुम्ही आवाज का नाही उठवला आजपर्यंत? आम्ही आवाज उठवला होता सर, आणि मीच नाही अनेक सामाजिक संघटना ह्या गोष्टीसाठी आवाज उठवत आहेत, पण ते त्यांच्या अंगावर काही घेतच नाहीये किंवा ते जे आम्ही फॅसिलिटीज मागतोय त्यांचं काम आहे खरं तर ते. आज आम्ही जे आंदोलन करतोय, उपोषण करतोय, हे असं समाजातील कुठल्याही महिलेचं किंवा लोकांचं काम नाहीये. ग्रामीण रुग्णालयात सुखसुविधा उपलब्ध करून देणं हे त्यांचं काम आहे. हे त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे. तिथले जे संबंधित डॉक्टर असतील, अधिकारी असतील, हे त्यांनी समाजामध्ये काय गरजेचं आहे, कुठल्या सुविधा गरजेच्या आहे, परंतु ते अजिबात कुठल्याही पद्धतीचा पाठपुरावा करत नाही. त्यामुळे आज आम्हाला उपोषणाची वेळ आलेली आहे. आताच निलेश वाळू यांनी उपोषण केलं आणि त्यांनी आपल्या निर्णयावर थांबला. त्यांच्या जे काही उपोषणाचे मुद्दे त्या संदर्भात त्यांनी ठाम उपोषणावर राहिले आणि एसपींना या ठिकाणी येऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावले. तशा पद्धतीचं तुमचा काय निर्णय होताना कुठे दिसत नाही. नेमकं काय विषय आहे? आता तसं तर पाहिलं तर आपल्याला ग्रामीण रुग्णालय आपल्याला मंजुरी येणार आहे, तर आपल्या तालुक्याला ते मंजूर होणारच आहे असं मोठ्या वरतून आम्हाला शासनाचं हे आहे. परंतु ते वरतून मंजूर होण्याच्या आधी इथं जागा पाहिजे आपल्याला. जर जागाच उपलब्ध नसेल तर वरतून मंजुरी येऊन फायदाच नाहीये. वरतून मंजुरी आली काय किंवा तिथं मंजुरीसाठी कुणी प्रस्ताव दिले काय, मेन पॉइंट हा ग्राउंड लेवलचा आहे की आधी जागा पाहिजे. मग आम्ही जागेसाठी आधी प्रस्ताव करतोय इथे, आणि मग इथे जागा आम्हाला उपलब्ध झाली तर वरतून मंजुरी ही ग्रामीण रुग्णालयाला येणारच आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.